Okay guys, from today we are going to start our 12th standard syllabus. I have section 2, 2.1. The first topic is the song of the open road. So open your textbook, page number is 93. It is a nice poem to us. Today we are going to learn it, but before we start it, I would like to just a glance on the first point, that is icebreaker. Okay, so let's start. Let's start to discuss about the questions. First question is that choose the mode of the travel that you would like to the most for the journey. Here said that there are four options. First one, A, airways, second waterways, third railways, and number 4 roadways. Okay, first you can select any one as per your own choice, but the condition is that you should give the reason. What are the reason? That's why you are select the option among them. Okay, so first try to understand what is the meaning of the questions. ह्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की जर तुम्हाला जर्नी करायची असेल तर जर्नी करण्यासाठी ह्या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहे, 1 2 3 आणि 4. ह्या चारपैकी कोणत्या ऑप्शन तुम्हाला प्रवास करायला आवडेल असा तो प्रश्न आहे. ह्या चारपैकी कोणताही ऑप्शन तुम्ही काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. मग या ठिकाणी आहे, हाय, मग असेल कुठलाही तुम्ही करा, काही डाऊट नाही. जर करणार असाल तर त्या पाठीमागचं रिझन काय आहे ते रिझन तुम्हाला सांगायचं. मेन्शन द रिझन्स, दॅट्स वाय यू आर प्रिफर फॉर इट. ओके, फर्स्ट एक्झाम्पल, सम पीपल से दैट सर आई वुड लाइक टू ट्रॅव्हल्स बाय द एअरवेज. ओके, नो एनी ऑब्जेक्शन अबाउट इट. काही लोकांना वाटतं की ठीक आहे एअरवेज इज गुड. व्हॉट आर द रिझन? वी कॅन से दैट सर इट इज अ गुड फॉर द ट्रॅव्हलिंग. वी कॅन रीच डायरेक्टली टू द प्लेस. Their hospitality is very nice. We can add like that one. But there are some negative points. For examples, it is too costly for the common person. ह्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की लोक म्हणतात की आम्हाला विमानाने किंवा हवाई मार्गाने आम्हाला प्रवास करायला आवडेल. मे बी हेलिकॉप्टर, मे बी चॉपर्स, लाईक दॅट वन. तर ह्या ठिकाणी प्रवास करताना आम्हाला हा ऑप्शन आवडेल. कारण का ह्या ठिकाणी ते डायरेक्ट समजा कोल्हापूर ते मुंबईत येत असेल तर डायरेक्टली विदिन अ फ्यू मिनिट्स, विदिन फ्यू आवर्स वी कॅन रीच देअर डायरेक्टली. त्यांची हॉस्पिटॅलिटीसुद्धा खूप, म्हणजे त्यांचे आदरातिथ्यसुद्धा चांगलं आहे, त्यांची सेवासुद्धा उत्कृष्ट आहे, सगळं चांगलं आहे. पण त्याचा ड्रॉबॅक असा आहे की ह्या ठिकाणी त्यांची जे काही कॉस्टिंग आहे, कॉस्टिंग खूपच आहे, एक्सपेन्सिव्ह आहे. कॉमन लोकांना ते परवडण्यासारखं ते नाही आहे असं मला वाटतं. सेकंड पॉईंट, waterway. Some people prepare waterway. Think about it. What is the reason? That's why some people, students, choosing these things. What are the reasons? आपण काय सांगू शकतो या ठिकाणी, कारण काय असू शकेल? Think about it. Yes, some people say that it is available in a low cost. Yes, they are right. Second point is we can carry bulky amount of things for the transportations. एकदम खूप मोठं लगेज एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी आपण कमी कॉस्टमध्ये आपण काय करू शकतो, ट्रान्सफर करू शकतो. त्यासाठी वॉटरवे आपण रास्त आहे. बट देर आर सम ड्रॉबॅक. वी कॅन से दॅट मायनस पॉईंट आर देअर. इट इज नॉट अवेलेबल इन ईच अँड एव्हरी पार्ट. इट इज नॉट युजफुल फॉर द लोकल एरियाज. आणि ह्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की संपूर्ण भारतामध्ये याचा वापर केला जाऊ शकत नाही. काही मोजक्याच ठिकाणी याचा वापर होतो, त्यामुळं हा थोडासा पाठीमागे पडू शकतो. थर्ड पॉईंट आहे रेल्वेज. थिंक अबाउट इट. व्हॉट आर द रिझन? दॅट्स वाय मोस्टली पीपल चूज दिस सेक्शन. बिकॉज वी कॅन से दॅट इट इज अनएक्सपेन्सिव्ह, very expensive for to us. It is very good for the long journey. We can carry a large amount of the luggage. We can carry our own food. Or when you're talking about the facility, when you're talking about the hospitality, it is good. But there are some drawbacks like that. It is not available each and every part of the
village as well as in each and every part of the our country. प्रत्येक भागामध्ये देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये रेल्वे पोहोचलेली नाही आहे. ओके, त्यामुळे हाही थोडासा आपण भाग पाठीमागे पडू शकतो. सेकंड पॉईंट आहे लास्ट पॉईंट आहे रोडवेज. मोस्टली नियर बाय द ऑल पीपल्स विल बी सिलेक्ट दिस ऑप्शन. व्हाय? व्हाट इज द reason is like that one. We can say that this option can use each and every person. They may belong to the poor family, maybe middle class family, maybe rich family. Each and every person using this road. It is a feasible. We can say that yes, it is a little bit costly for the common person, but it is a good for to the transport. या ठिकाणी रस्त्याने बघायला गेलं तर रस्त्याने कच्चे रस्ते असतील, पक्के रस्ते असतील, कसे रस्ते असू दे, आपण त्या ठिकाणी रस्ते नसेल तरी आपण तयार करू शकतो, त्या ठिकाणी आपण ते पोहोचू शकतो. प्लस त्या ठिकाणी तो रस्ता कोणीही यूज करू शकतो, गरीब असू दे, श्रीमंत असू दे, अन्य कोणीही असू दे, त्या ठिकाणी तो रस्ता यूज करू शकतो. त्यामुळे बऱ्यापैकी सगळ्यांचं हा ऑप्शन असेल असं वाटतं. ते आपण ते रिझन लिहू शकतो. ठीक आहे. नाउ व्हॉट इज सेकंड क्वेश्चन? डिस्कस विथ युअर पार्टनर अँड preparation you would like to make for the journey chosen. Means what is the meaning of the question? Make a list of the preparations for your journey. जर तुम्ही एका जर्नी जात असेल तर तुम्ही कुठले प्रिपरेशन करणार आहे, पूर्वतयारी तुमची काय काय असणार आहे. मेक अ लिस्ट. दॅट इज अ क्वेश्चन. फर्स्ट वन वी ॲड लाईक दॅट वन वी कॅन कॅरी फर्स्ट एड किट्स. सेकंड वी कॅन कॅरी some important documents. Third one we can say that we can borrow some money as well as the ATM card, debit card, credit card, as well as we can carry some mobile contact numbers as well as the reference numbers. We can carry map for the proper guidance. We can carry our luggage which is necessary for to us. We can carry our ticket, pass, or we can say that hotel bookings, things like that when we can add as a point in your question. मग ह्या ठिकाणी आपण काय काय ॲड करू शकतो ते ह्या ठिकाणी आपण ते सांगितलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. डिस्कस द वेज इन विच यू वुड ओवरकम टू द प्रॉब्लेम्स, हिडन्स डिफिकल्टीज यू फेस ड्युरिंग द जर्नी. हियर सेज दॅट हाऊ कॅन यू ओव्हरकम. ओव्हरकम मीन्स च्यावरती मात करणे. कशावरती? द प्रॉब्लेम्स. कुठे? द जर्नी. जर्नीमध्ये जर काही प्रॉब्लेम आले असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्यावरती कशा पद्धतीने तुम्ही मात करू शकता, हा या ठिकाणी तो साधा प्रश्न आहे. तर कशा पद्धतीने करू शकतो? थिंक अबाउट इट. येस, वी कॅन से दॅट we can use our money, we can use our contact number, we can use our reference number, we can ask some to the helpful person, or we can meet to the government officer servers, especially like the policemen. We can take the guidance of the from the our reference numbers. या ठिकाणी अजून काय करू शकतो आपण त्यामध्ये प्रॉब्लेम येण्यासाठी? we can borrow some we can use a credit card, we can use a map, we can use a mobile GPS systems like that one. Okay. And last question. During every journey we have to observe certain rules. Discuss your idea of the journey without any restriction. You can beginning like this. जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर मी स्वतःच्या पद्धतीने करायचा असेल तर कशा पद्धतीने कराल? तर उत्तर असं येऊ शकतं. आय वुड लाईक टू गो अलोन विथ सिलेक्टेड फ्रेंड्स, विथ माय फॅमिली, विथ माय ओन couples, with my own staff, with my own relatives, with my own car, on my bikes like that one. I would like to go with my selected points, places like that one. म्हणजे तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही कशा पद्धतीनं जाल, कोणत्या रिस्ट्रिक्शन म्हणजे बंधनं नसताना तुम्ही कशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या जर्नीत जाल असं या ठिकाणी आहे. मला माझ्या मित्रसंघ जायला आवडेल, फॅमिली मेंबर संघ जायला आवडेल, माझे स्टाफ मेंबर्स संघ मला जायला आवडेल, किंवा मला विशिष्ट लोकांच्या बरोबर या ठिकाणी मला जायला आवडेल, किंवा मला ज्या ठिकाणी जायचं आहे ते प्लेसेस या ठिकाणी मला बघायला आवडेल, किंवा त्याच ठिकाणी मला जायला आवडेल, किंवा माझ्या त्या टायमिंगनुसार मला जायला आवडेल. अशा पद्धतीचा तो प्रश्न आहे. अशा पद्धतीने आपण ते काय करू शकतो, त्याची उत्तरं लिहू शकतो. ओके गाइस, इफ यू हॅव एनी डिफिकल्टीज अबाउट अ आइस ब्रेकर, यू कॅन
call me or